आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय ग काय चाललंय? चल ये, क्रेप बँडेज लावायचा आहे ना? का? अगं का काय पाय दुखतोय ना तुझा? पाय दुखत होता पण आता मी ओके. शमिका ग पाय मुरगळलाय ना? मुरपडला होता माझा पाय पण आता मी ऑल ओके. ऑल थँक्स टू ओवी आंटी आणि मुक्ता आंटी. थँक्स यांना. का का काय केलं यांनी? ह्यांनी काही नाही केलं ते सोड. मला खूप भूक लागली आहे, प्लीज काहीतरी खायला आण ना प्लीज. हो हो आणते आणते. आत्ता पाय मुरगळला होता आणि लगेच भूक लागली. येस, आता आपल्याला प्लॅन करायला हवा. पण कसला प्लॅन? कसला प्लॅन काय कसला प्लॅन? आता तुम्हा दोघींना बसवीचा डाडा म्हणून माझा डाडा हवाय ना. प्लॅन तर करायलाच हवा. बरोबर, प्लॅन तर केलाच पाहिजे. हो मग आजपासून आपण तिघी टीम. येस येस येस. शमिकाला आठवण येते. कोणाची? असं सांगून आपण अजिंक्य सरांना इकडे बोलवून घेऊया. अगं पण ते म्हणाले की शमिकाला इथे पाठवून द्या. मग काय करणार आहोत आपण? असं कसं एकटीला पाठवून देणार? पण त्यांनी लखनौ वरून माणूस पाठवला तर. नाही नाही नाही, हा प्लॅन नको, दुसरा काहीतरी प्लॅन करूया आपण. समजा दादा सांगेल, दादा मस्त प्लॅन सांगेल. नाही नाही, कॅन्सल कॅन्सल. आपण असं सांगितलं तर की शाळेमध्ये खूप महत्वाचं काम आहे. आई अगं त्यांनी शाळेत फोन करून क्रॉस चेक केलं तर. हे ऐका 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 ऐका, आपण जो काही प्लॅन करू ना तो आईला कळता कामा नये. हा, कारण काय की आईच्या पोटात काही राहत नाही. आईला जर कळलं की आपण असं प्लॅनिंग करतोय तर ती सरळ जाऊन वृंदाताईला सांगेल. बरोबर. एवढंच सांगायचं होतं मला. करा यार काहीतरी प्लॅन. आयडिया. थांब थांब थांब. आता ही ओळ झाली की नाही, मग एक ओळ सोडायची, त्याच्या खालच्या ओळीत लिहायचं. ओके. म्हणजे कसं सुटसुटीत दिसतं. हस्ताक्षर नेहमी छान असावे. हस्तक्षर. हस्तक्षर नाही, हस्ताक्षर. हँडरायटिंग. ओ हँडरायटिंग. वृंदा, अगं माझा मोबाईल राहिला भाई वरती. पाय दुखतायत ग जरा. तू वरती गेलीस तर घेऊन येशील का? मी आज वेळी पायऱ्या चढणारच नाहीये. हो आणते आणते. ग्रॅनी तू जा ना, आंटी माझा अभ्यास घेते ना. अगं बाई माझे गुडघे दुखतायत ना, पाय दुखतायत. मी आणते. नाही नाही नाही, अजिबात नाही. तू अभ्यास करायचाय. मी आणते म्हंटलंय ना. मी आणते ना वृंदा आंटी. नको, 4 प्रश्न बाकी आहेत अजून हिचे. अजिबात टाइमपास नकोय. हा आलेच मी. अरे ते मी भात ठेवला होता. मी भाताचं जरा बघते आणि मग तुमचा मोबाईल आणून देते. हा बरं. काय ग्रॅनी तू का वर जाऊ दिलंस वृंदा आंटीला? वर प्लॅन सुरू आहे ना. कसलं प्लॅनिंग? तू वर जा, मग तुला कळेल कसलं प्लॅनिंग सुरू आहे. म्हणूनच तर मी तिला इथे घेऊन अभ्यास करायला बसली आहे. तर तुला काय वाटलं मी इतका वेळ अभ्यास करेल? अगं पण कसलं प्लॅनिंग बाई, ते तर सांग ना. तू वर जा, मग तुला कळेल. होय, जाते थांब. प्लॅनिंग करतात बाई. वृंदा आंटी. मी काय म्हणते, आपल्याला अजून एक केस लढायची असं सांगून त्यांना परत बोलवून घेऊया ना. काय हरकत आहे? मुक्ता, फॅमिली डॉक्टर सारखा फॅमिली लॉयर आहे आपला. एक केस लढायची आहे, परत या असं सांगायला. नाही तर काय, तो आला आणि 30 सेकंदात केस संपवली. मग काय नवीन केस? काय म्हणताय? कुठवर आलं बाई प्लॅनिंग? प्लॅनिंग? कसलं प्लॅनिंग? माझ्या समोर नाटकं नाही करायची. मला शमिकाने सांगितलंय वर काहीतरी प्लॅनिंग चाललंय म्हणून मी आले वरती.
ही शमिका पण ना नेमकं जे सांगायचं नव्हतं तेच सांगून बसली. नाहीतर काय. काय मला सांगा ना कसलं प्लॅनिंग चाललंय ते. कसलं प्लॅनिंग आहे? तुला शमिकाने सांगितलं नाही कसलं प्लॅनिंग? नाही ना बाई तेच तर. शमिकाने सांगितलं नाहीये कसलं प्लॅनिंग आहे ते. हा. झाले सगळ्यांचे दात काढून झाले. आता सांगा मला कसलं प्लॅनिंग आहे. कसलं प्लॅनिंग चाललंय सांग. कसलं प्लॅनिंग चाललंय? कसलं कसलं सिनेमाचं. हा सिनेमाचं प्लॅनिंग करतोय. म्हणजे आपण सगळे मिळून जायचंय ना, तर मग ते कसं जायचं काय ते असं सगळं प्लॅनिंग करत होतो. पण मग त्यात वृंदापासून लपवण्यासारखं काय? काय काय का लपवायचं? वृंदापासून का लपवायचं? म्हणजे काय आई, गेले काही दिवसात खूप काय काय घडले ना ग. हो हा तर आता तिला डायरेक्ट जाऊन कसं विचारायचं ना की फिल्मला जाऊया आपण सगळे ना, ते बरं नाही दिसणार. त्याचं प्लॅनिंग चालू होतं की कसं सांगता येईल तिला. बरोबर मी बोलते तिच्याशी. हं? काय ग ठामे यांचं सिनेमाचं प्लॅनिंग चाललंय बाई. मला का नाही सांगितलंस का? लबाड. काय तुम्ही ते मूवीचं प्लॅनिंग करत बसलात? यासाठी मी खाली वृंदांतीला बिझी केलंय का? ए ठमे, तू ना जरा शांतच बस आता. एकतर तुझ्यामुळे आईशी असं खोटं बोलावं लागलंय आम्हाला. खरा प्लॅन काय आहे हे तिला सांगितलं असतं ना तर तिच्या पोटात राहिलाच नसता तो. हो अगं वृंदा मुलं म्हणतायत आपण सगळ्यांनी मिळून पिक्चरला जायचं. पिक्चरला? हा मग त्यांचा असा बेत आहे जायचं बाई सगळ्यांनी. नाही मी काय येत नाही, तुम्ही जा सगळे. काय काय कोण कुठे चालले आहेत सगळे? हो वृंदाला सांगत होते त्याच पोरांचं असं म्हणणं आहे की आपण सगळ्यांनी मिळून पिक्चरला जायचं बाई. बर बर हा जा ना मग, काय हरकत नाही. जा म्हणजे बाई सगळ्यांनी जायचं ना. मी नाही मी घरी थांबतो. तुम्ही एवढी जा. पोरं म्हणतायत ना मास्तर. हो. बघ बाई आता. अहो काकू सगळे कसे काय जाणार? सगळे केले तर मग बर्फी आणि लाडूचं काय? त्यांना पण घेऊन जावं लागेल. आणि मग ती पोरं रडतात, बरोबर दिसत नाही, डिस्टर्ब होतं सिनेमामध्ये. सिनेमाला जातोय आपण? हो. अगं हो आभा तेच म्हणते मी. मग तर सगळ्यांनीच जायला पाहिजे. हा बघ. आणि वृंदाताई तू बर्फी आणि लाडूची काळजी करू नकोस, तिथे काय रूम असते. आता आम्हालाच काय विचारतेस काय रूम असते? काय? अहो क्राय रूम हो ना. हा क्राय रूम. म्हणजे लहान मुलं रडायला लागली की आपण त्यांना तिथे नेऊ शकतो. हा. कोणाला डिस्टर्ब होत नाही, त्यामुळे सेपरेट रूम असते. आई हो मग काय अडचणच नाही काही. मग जाऊच या बाई सगळ्यांनी. हा आवरूया मग सगळे. आता मी पण आवरते बाई. चला सगळ्यांनी आवरा. चला बाई पिक्चर. काय यार आकाश, आईंमुळे नको ते प्लॅनिंग करावं लागतंय. आता बघ कुठला मूवी आहे का. लहान मुलांचा कार्टून मूवी आहे. मग तोच बघूया. तर कार्टून मूवी बघायचा मुक्त आपण. मग आता काय करणार, आहे तो मूवी बघूया. त्यापेक्षा ना तिकीटच नाही मिळालं असं सांगून टाकूया आपण. नाही नको, नाहीतर म्हणतील हे असलं कसलं प्लॅनिंग केलं. नको नको. आई पण ना तिच्यामुळे ना घोळ झालाय सगळा प्लॅनचा. चला लुडबुड करत असते प्लॅनच्या मध्ये, काय माहिती. बाई माझ्यामुळे यांचा प्लॅन खराब झाला का? बरं असू दे. चला चला हे आवरा आता पटपट. हा उशीर नका करू. मी रिक्षा घेऊन येतो तोपर्यंत. चला बाबा मी पण येतो. हो चल चल. बरं हे सगळे बाहेर आलं ते इकडेच थांबून ठेव. मी लगेच आलो रिक्षा घेऊन. हळू. सासूबाई
आई अहो लवकर या, आवरलं की नाही तुमचं? बाबा रिक्षा घेऊन येत आहेत. अगं मला बरं नाही वाटत आहे, तुम्ही जा सगळे. का हो, काय झालं, काय होतंय? मला पाय दुखतायत माझे आणि ते हे पण होतंय, डोळे चुरचुरत आहे. तुम्ही जा बाई सगळे, मी नाही येत. ग्रॅनी तू पण चल ना, तुझ्यासाठीच तर यांनी प्लॅन केलाय. हो बाई, माझ्यामुळेच प्लॅन केला, पण दुसरा कुठला तरी प्लॅन करायचा होता ना बाई यांना, आणि त्याच्यात माझा अडथळा येत होता. आकाश म्हणाला असं. तू खऱ्या प्लॅन मध्ये लुडबुड केली असतीस, म्हणूनच तर आम्ही हा सिनेमाचा प्लॅन बनवला. खरा प्लॅन म्हणजे आणखीन कुठला दुसरा प्लॅन आहे का? नाही नाही, सिनेमाचाच प्लॅन होता. नाही सासूबाई, म्हणजे आम्ही अजून पण म्हणजे थोडा एक वेगळा प्लॅन करतोय. हो पण तो उद्यासाठीचा वेगळा प्लॅन करतोय आम्ही. उद्याचा कुठला प्लॅन? शांत राहतेस का आता? हं? आहे उद्याचा प्लॅन आहे, उद्याचा आहे, नंतर सांगतो. हा ताई मला कळेल असं बोला ना बाई. भाऊजी तू सांगून टाकूया ना. कशाला वहिनी, ही वेळ आहे का हे सगळं सांगायची? तू जरा शांत बसतेस का? एक मिनिट, इकडे इकडे. काय झालं बाई? अहो मी सांगते काय. अहो आम्ही सगळे मिळून वृंदाताई आणि अजिंक्य सरांना एकत्र आणण्याचा प्लॅन करतोय. त्यात काय एवढं बाई, त्याला फोन करा आणि बोलवून घ्या बाई इकडं. अहो कळलं? म्हणून तुला काही सांगत नाही आम्ही. भाऊजी थांबा हो जरा. अहो एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे त्या दोघांनाही आयुष्यभरासाठी एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय. असं हे बाई, हा मला का नाही सांगितलं मग? ग्रॅनी मी सांगू तुला का नाही सांगितलं? कारण तुझ्या पोटात काही राहत नाही असं ह्यांचं म्हणणं आहे. कसं माझ्या पोटात राहत नाही बाई? मग राहत की नाही, कधी कधी नाही राहत, पण मी जमवलं असतं जरा. तू राहू दे, तुला लहानपणापासून ओळख मी, काही जमत नाही. बघ हे बघितलं, मी नाही येणार, मी येणार. असं नका करू. ऐका, यांच्या पोटात राहणार नाही ते ठीक आहे, पण मला का नाही सांगितलं? अगं बोल ना ताई, मला का नाही सांगितलं सगळं? अगं नाही तुला सांगणारच होतो आम्ही, पण आमचंच कन्फर्म होत नव्हतं ना. अगं ते काय कान फाम असेल ते आपण एकत्र करू ना सगळे. मला घ्या ना तुमच्या प्लॅन मध्ये बाई. नाही नको आई, अजिबात नको. तुम्ही जाऊ सरळ त्या वृंदाताईला सांगाल सगळं. शपथ नुकतं नाही सांगणार, मी खरंच सांगते. पण मला म्हातारीला घ्या बाई तुमच्यामध्ये. नाही सांगणार म्हणजे नाही सांगणार. बरं ठीक आहे. आम्ही तुम्हाला आमच्या प्लॅनिंग मध्ये घेऊ, पण फक्त एका अटीवर. कुठली अट? सासूबाई आता तुम्हीच ठरवा अजिंक्य सरांना कसं बोलवायचं ते ताबडतोब. ते सगळी कामं सोडू ना, सांगा पटकन. हा अगो बाई, मी काय बिरबलची मावशी आहे का काय पटकन सांगायला? काय करू बाई मी आता? मग तेच तर तुम्हाला ठरवायचंय ना. हे बघा, तुम्ही जो काही प्लॅन ठरवाल ना तो आम्ही सगळे मिळून वर्कआउट करू. आउट करणं? अहो नाही, वर्कआउट ते काय असतं आता? हे बघ आई, ही नंतर घेईल तुझे इंग्लिशचे क्लासेस. आता प्लॅन काय करायचं ते सांग. बाई पण मीच का प्लॅन करायचा, मीच का सांगायचा बाई? तुम्ही करा ना, मला फक्त म्हातारीला घ्या तुमच्यात. हा बस. कारण जरी तुम्ही वृंदाताईकडे हे सगळं बोललात तरी आम्ही सांगायला मोकळे ना की हा सगळा प्लॅन म्हणजे अजिंक्यला इथे बोलवण्याचा प्लॅन तुम्हीच केला म्हणून. बाई म्हणजे मीच अडकणार यामध्ये? हो मग तुम्ही आणि वृंदाताई बसा भांडत, आम्ही मज्जा बघू मस्त. लाडक्या सुना आणि लावतायत बाई चुना. अहो नाही, घ्या अजून बाजू घ्या. काय करू बाई आता मी, काय सांगू बाई? काय करू म्हणजे? प्लॅनिंग कर. काय गं? कसली एवढी मीटिंग भरली आहे? ये बाई ये वृंदा, तूच सांग बाई आता काय करायचं. सासूबाई काय सांगू? दादाचा कॉल आहे. हा दादा बोल.
आल्या का रिक्षा? आलो आम्ही, लगेच आलो. चला चला, रिक्षा थांबवले खाली, त्यांनी बोलवतात आपल्याला. चला लवकर. चला. चला. मी लाडूला घेऊन येते. आणि ताई बर्फी, अगं तुमचा आवाज ऐकला आणि तशीच आले मी. थांब, तिला घेऊन येते. हा, मी पण साडी बदलून आले बाई. हो हो, चला. चला तुम्ही वा, पुढे वा. हे सासूबाई, तुम्ही ना चालता चालता आता विचार करा, आता नका बोलू. करणार चला, करणार चला. चालताना माझ्या होत आहे डोक्यामध्ये काहीतरी चक्कर. तू कधी आली ग? मगाशीच आले मी, बघत होते. तुम्ही झोपलात की अजूनही विचार करताय? काय ग, तू इथे काय करतेस? नाही, ग्रॅनीला झोप लागत नाहीये. है ना ग्रॅनी? हो ना बाई, मला झोपच लागत नाही. नका चुपू, तुम्हाला तर आयडिया सांगायची आहे ना. सुचली का काही आयडिया? अगं अगं, त्यांना नाही सुचत आता काही. आता सुचेपर्यंत इथेच रात्रभर पहारा देत बसणार आहेस का? बघ ना बाई. मग काय, आजच्या आज आयडिया सुचली पाहिजे, नाहीतर डॅडा इथे कसं येणार परत? काय हो असेल तर काही झोपायचं नाही का तुम्हाला? झोपला नाही अजून? हा ओय, शमिका, अगं तू इकडे काय करतेस? तुला झोपायचं नाही? नाही, मला झोप येत नाहीये ना. हा हा, मला पण झोप येत नाही बाई. मला आली होती पण उडवली. उडाली आता झोप उडाली. अरे तिघी नाही झोप येत नाही तुम्हाला? अरे का का? हा, अहो ती आयडिया सुचत नाही ना बाई. आयडिया? कसली आयडिया? त्या पिक्चर मधल्या हिरोने कशी आयडिया केली त्याचा विचार करत होतो आम्ही. हा, विलन हिरोवर किती चिडला होता, त्याने त्याला केवढं मारलं, हा. त्याचा विचार करत होतो आम्ही. माझ्या स्वप्नात सारखा विलन येत होता, म्हणून मला झोप लागत नव्हती. बर, हो बाई, म्हणूनच मला पण झोप येत नाही. मला नाही आवडला बाई सिनेमा. अहो तो विलन आणि तो हिरो दोघ जण ना मिरची चिरल्यासारखी माणसाला चिरत होते बाई. विलन नाही हो, मला तर त्या हिरोची भीती वाटली. म्हणून मी घाबरले होते, म्हणून मला झोप येत नव्हती. असं झालं. शमिका, इथे झोप बाई तू. हा, झोप येत नाही तुला, इथे लागेल झोप. हा, झोप. हो चल चला, झोपा झोपा झोपा. वाटली किती बघा. हो हो बाई, हो. चल झोपा झोपा आता. हा, हे आबा, हा बाबा, झोपा तुम्ही, झोपा. ये. मी चुकून झोपले तरी विचार करा हा तुम्ही. कुणाचा? विलनचा? अहो, आयडियाचा विचार करा. आपल्याकडे सकाळपर्यंत आयडिया असलीच पाहिजे. या पोरीपेक्षा ना विलन परवडला बाई. काय काय बोललीस तू? मी म्हटलं झोप आता. झोप म्हटलं. हा, ये झोप. हो बाई, रात्रभर डोळा लागला नाही बाई. झोप आहे नाही आली नीट. काही सुचलं पण नाही बाई. मी काय म्हणते, नाही ग बाई, काही सुचलेलं नाहीये मला अजून. काय सुचलं नाही? मी कुठे काय विचारलं होतं तुम्हाला? नाही नाही, तुला नाही, तुला नाही काही. हो, आत्ता म्हणालात ना की काही सुचलं नाही. ते होय, सुचतच नाही ना काही असं. का? झोप नाही ना बाई रात्रभर. का नाही लागली रात्रभर झोप? सिनेमामुळे ग.
बाई तो सिनेमा बघितला ना, त्या विलनचा सारखा चेहरा डोळ्यासमोर येत होता बाई माझ्या. त्याच्यामुळे मला झोप लागली नाही, त्यामुळे काही सुचत नाही. मला काय वाटतंय, मी उगीच आले त्या सिनेमाला. घरी थांबले असते तर बरं झालं असतं. ते सगळं तसं. सुचलं का काही? विलन आला. काय? नाही ग बाई, सुचलं अजून काही. आणि मला हे कळत नाही की काय केलं म्हणजे सुचेल. काय यार ग्रॅनी, तुला इतकंसं पण काम जमत नाही. बाई बरी आहेस की गोठमे? आयडिया द्यायची ना बाई तुम्हाला. ती काय पिक्चरची स्टोरी सांगायची. एक विलन आला, तुला किडनॅप करून घेऊन गेला, आणि मग तुझे डॅडा आला आणि तुला सोडवलं बाई. हिरो सारखा डॅडा येऊन तुला सोडून घेऊन गेला. असं आहे का ग? अरे वा, खरंच चांगली आयडिया दिलीस ग्रॅनी तू. ग्रॅनी, मी काय म्हणते, मला जर कोणी किडनॅप केलं तर? ए बाई, अगं असं बोलू नये गठमे. अगं खरं खरं नाही ग, खोटं खोटं. म्हणजे बघ, आपल्यापैकीच कोणीतरी मला किडनॅप करेल आणि मग डॅडाला कळवलं का डॅडा लगेच धावत येईल. सॉलिड आयडिया ही. खरंच सॉलिड आहे, खरंच सॉलिड आहे.